हाय फ्रेंड, जय महाकाल। आता आपल्याला एक रेस्क्यू कॉल आहे आणि आपण आता रेस्क्यूसाठी चाललेलो आहे तिथे। बघूयात कोणता साप आहे। ते बोलतात की नाग आहे, पण आता आपण स्वतः बघू तिथे कोणता साप आहे नक्की। आणि मित्रांनो, मला एक खूप बरं वाटलं की ते साप मारणार होते, पण ते बोलले का आम्ही नाही मारला, कारण सर्प मित्र आहे म्हणून आम्ही कॉल करून बोलवलं तुम्हाला, असं बोलले ते। खूप बरं वाटलं। आणि मित्रांनो, इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे तिथे आणि तो जाळीत अडकलेला आहे। मी बाहेरच्या बाजूने आलो आहे। तो कागद काढतो पहिले, बघा तुम्ही, जाळीमध्ये अडकलेला आहे तो अर्धा, आणि त्याला निघायला चान्सच नाही। छोटी जाळी एकदम, जाळीत अडकला आहे। आणि मला आता त्याचं डोकं पकडणं खूप गरजेचं आहे, कारण डोकं नाही पकडलं तर जाळी मला कापता येणार नाही आणि तो मला चावू शकतो। म्हणून मी हेड कॅच त्याचा नक्की करणार आणि त्याला पद्धतशीर पकडणार एकदम। बघा तुम्ही मी कसा पकडतो त्याला। आणि त्याची श्वासनलिका पण मी दाबली नाही काहीच, वरच्यावर त्याला पकडलेलं आहे। त्याची खालची बाजू पूर्ण मोकळी आहे, त्याला श्वास घेता येतो। त्याने तोंड पण नाही वाजलेलं, कारण त्याला श्वास घेता येतो, म्हणजे व्यवस्थित पकडला त्याला। आणि आता मी त्याची जाळी कापायला सुरुवात करणार। माझ्या जोडीला 2 सर्पमित्र पण आलेले आहेत, आमचा ग्रुपच असतो पूर्ण, पण ते पण मला मदत करतात, म्हणून मला ही व्हिडिओ बनवता आली ते म्हणून। आणि त्यांनी पण मदत केली, पण समोरचं जे आहे त्याला कापता येऊ नाही राहिली। आणि माझ्या हातात एका हातात साप पकडलेले मी, मला जमू नाही राहिलं, तरी पण मला आता ती कापावंच लागेल, कारण रिस्क होईल ती, कारण जर का त्याला कटर पण लागू शकतो सापाला, म्हणून मलाच कापावं लागेल। आणि मी ती जाळी कापलेली आहे, बघा कसा अडकला होता तो, एकदम निघणं मुश्किल होतं, त्याचं शक्यच नव्हतं। तो अडकून तसाच मेला असं तिथं, पण त्याला काढला आम्ही। आता त्याला घेऊन चाललो मी मैदानात। तुम्ही बघा मी त्याच्या कुठं पकडलेलं नक्की। आणि सर्पमित्रांनो, पकडताना असंच पकडा, कारण त्याला श्वास पण घेता आला पाहिजे, पूर्ण पकडू नका। आणि आता त्याला मी सोडला, स्टिक लावूनच सोडला, कारण डायरेक्ट सोडला असं कदाचित तो मला चावला पण असता। आणि शेपूट का पकडली, कारण मला तो बघायचा होता की ते ॲक्टिव्ह आहे, त्याला काय झालं आहे का। नाही, तो एकदम ओके आहे, तो व्यवस्थित आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे। त्याला मी आता पॅक केला आहे, बघा तुम्ही, व्यवस्थित येतो। आणि आता मी त्याला लगेच रिलीज करेल, कारण त्याला निसर्गामध्ये लवकरात लवकर मुक्त केला तर तो खूप चांगला होईल, अजूनच व्यवस्थित राहील। आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्याकडनं प्रोत्साहन मिळेल।